प्रयोग भाग नंबर 1 बघा. प्रयोग ओळखा, राजा राजवाडा बांधतो. आता प्रयोग हा टॉपिक मोठा आहे. हे 3 प्रयोग असतात, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. तुम्हाला माहीतच आहे. आता नेमका कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी की भावे कोणता प्रयोग आहे, त्या वाक्याचा प्रयोग कोणता आहे हे ओळखायचे कसे, यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट कर्ता माहीत असला पाहिजे. कर्ता, कर्म आणि क्रियापद या गोष्टींची आपल्याला पुरेपूर माहिती असली पाहिजे. जर असेल तर असे प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता, काही त्यामध्ये कठीण नाही आहे. मग कर्ता म्हणजे काय, तर करणारा. करणारा, मग करणारा पुरुष असेल, एखादी स्त्री असेल तर करणारी. करणारी. आता हे झाले एकवचनी. एकवचनी. अनेकवचनी असेल तर करणारे. 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 एखादी वस्तू असेल तर नपुंसकलिंग करणार. करणार. म्हणजे जो काम करणारा असतो, जे काम करणारी असते, जे लोक काम करणारे असतात, एखादी वस्तू काम करणारं असते, ठीक आहे, तर त्याला आपल्याला कर्ता असं त्याला आपण म्हणतो. ओके. आता कर्म म्हणजे काय. कर्म, अरे कर्म चांगले करा, फळ चांगलं भेटते, ते कर्म म्हणजे काम करणे होते. तुमचं काम काज ते कर्म वेगळं. हे जे कर्म आहे व्याकरणातलं, याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. जसं आपण या कर्त्याला सब्जेक्ट म्हणतो इंग्लिशमध्ये, तसं याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ज्याच्यावर ही क्रिया होते. म्हणजे मी तुम्हाला शिकवून राहिलो, तर शिकवणारा कोण आहे, मी आहे. आणि कोणाला शिकवतो, तुम्हाला शिकवतो. म्हणून तुम्ही कोण झाले, कर्म. किंवा मग मी मराठी शिकवतो, मी इंग्लिश शिकवतो. काय शिकवतो, तर इंग्लिश मराठी शिकवतो, ते पण झाले कर्म. म्हणजे कर्म 2 प्रकारचे असतात, बरोबर आहे. एक याला आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, ठीक आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट त्याला म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे आता हे जाऊ द्या, कर्म ओळखायचा कसा, तर काय आणि कोणाला. कोणाला हे जाऊ द्या, डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे जाऊ द्या, तो विषय नाही आहे. मेन गोष्ट आहे तुम्हाला प्रयोग ओळखण्यासाठी मला कर्म ओळखता आलं पाहिजे, बरोबर आहे. मी जर म्हटलं राजाला, राजाला मुकुट, मुकुट शोभतो, शोभतो. राजाने मुकुट बनवला, बनवला. या वाक्यात सांगा बरोबर ऑब्जेक्ट करता कोण आहे, कर्म कोण आहे. पहिलं हे वाक्य घेऊ आपण, दुसरे वाक्य घेऊ. राजाने मुकुट बनवला. राजाने मुकुट बनवला. आता राजाने मुकुट बनवला, आता कोणाला काय वाटते की बाबा पहिला शब्द हा कर्ता असते, इंग्लिशमध्ये वेगळी गोष्ट असते, मराठीमध्ये शेवटी कर्म ऑब्जेक्टच म्हणजे क्रियापद असते, आणि हे जे आहे हे असते कर्म, असं प्रत्येकांना वाटेल. नेमकं आपण इथे फसतो. प्रत्येक वेळेस सुरुवातीला कर्ता असते, नंतर कर्म असते, नंतर क्रियापद, असं नसते. ह्या तुमच्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या गोष्टी तुमच्या इथून क्लिअर झाल्या पाहिजे सगळ्यात पहिले, बरोबर. म्हणजे हा जो कर्म आहे त्याचा अर्थ काय, तो डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, काय किंवा कोणाला. मी काय शिकवतो, मी इंग्लिश शिकवतो. मी कोणाला शिकवतो, तुम्हाला शिकवतो. बस हे 2 शब्द लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, काय आणि कोणाला, व्हॉट आणि हुम. ओके. हे असे ठेवले की कर्म ऑब्जेक्ट मिळते. आणि हा जो क्रियापद आहे, क्रियापद म्हणजे काय, ज्या आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत क्रिया करतो, कामं करतो, त्या क्रिया झाल्या. झोपल्यानंतरही आपण काही कामं करतो, श्वास घेतो, इकडे तिकडे हालचाल करतो, बरोबर आहे. कोणी झोपीत बोलते, कोणी स्वप्न पाहते, कोणी हातवारे करते, कोणी चालते पण झोपीत. म्हणजेच काय, आयुष्यभर आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत, झोपल्यानंतर सुद्धा आपण म्हणा, कोणी म्हणा, घरचे म्हणा, पशुपक्षी, कीटके, जनावरं जे काही क्रिया करते, काम करते, त्या क्रिया म्हणजे क्रियापद. निर्जीव वस्तूही काम करतात. पेन हा चालण्याचं काम करतो. आपण काय म्हणतो, अरे हा पेन चालते, अरे हा पेन चालत नाही, अरे हे मशीन चालते, हे मशीन चालत नाही. म्हणजे निर्जीव वस्तूही काम करतातच. म्हणजे ज्या ज्या क्रिया होतात त्या आपल्याला क्रियापद त्याला आपण म्हणतो. मग क्रियापदामधला धातू तुम्हाला काढता आला पाहिजे. बघा थोडे मला माहीत आहे की प्रयोग, समास किंवा व्याकरण म्हटलं की ह्या गोष्टी
थोड्या बोरिंग वाटते, त्या फार काही तुम्हाला शिकावंसे वाटत नाही, ते पेपरला येतात म्हणून आपण शिकतो उग्याच, ठीक आहे. पण ह्या इंटरेस्टिंग कशा होईल तुम्हाला सांगतो. अगदी सोपं आहे, सरळ आहे. मी तुम्हाला एकदम क्लिष्ट शब्द इथं मुद्दाम टाळून राहिलो पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. नंतर आपण जे काही शिकायचं आहे प्रॉम्प्ट ते आपण शिकू समोर. पण एकदम सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी जास्त शब्द जे आहे, क्लिष्ट शब्द जे एकदम तुम्हाला छळणारे आहे ते मी सोडून देतो, ठीक आहे ना. पण तरी धातू शब्द मला वापरावा लागेल, ठीक आहे. धातू, आता बघा धातू म्हणजे काय. मी जर म्हटलं क्रियापद उठणे, सकाळी उठणे, ब्रश करणे किंवा जाणे, मंदिरात जाणे, अभ्यास करणे, लिहिणे, येणे, वाचणे, होणे, हे जे क्रियापद आहे, या क्रियापदामधला धातू जर ओळखायचा असेल तर हा जो ने आहे ना तो काढून टाका. ने हे जे एक्स्ट्रा लागलेला आहे ते काढून टाका. जो मूळ शब्द मिळतो तो धातू असतो, त्याला धातू म्हणतात. म्हणजे याचा संबंध यासोबत आहे म्हणून तुम्ही सांगून राहिलो. मी तुम्हाला प्रश्न विचारला की नाही, राजाने मुकुट बनवला किंवा राजाला मुकुट शोभतो, तर यापैकी तुम्हाला सब्जेक्ट कोण आणि ऑब्जेक्ट कोण, कर्ता कोण आणि कर्म कोण, कर्म काय हे ओळखता आलं पाहिजे. म्हणूनच हे सगळं ओळखणं आवश्यक आहे. आता ऊठ म्हटलं, ऊठ हा झाला धातू त्या उठणे या शब्दामधला. मी सकाळी उठणे चांगली गोष्ट आहे बा, तो सकाळी उठला, मग उठ हा झाला धातू. करणे ने काढून टाका, कर हा झाला धातू. म्हणजे त्याला प्रत्येक कोणतंच नाही पाहिजे त्या क्रियापदाला. जो ओरिजिनल शब्द मिळतो त्याला धातू म्हटलं जाते, ठीक आहे. मग जाणेचं काय होईल, जाणेचं जा, लिहिणेचं लिही, येणेचं ये, वाचनेचं वाच, होणेचं काही कसं होईल, होणेचं हो, ठीक आहे. मला IAS बनणे आवडेल, हो बा तू हो, बनण्याचं पण होच येणार, ठीक आहे. हे याला म्हणतात धातू. मग या धातूला तुम्हाला हे शब्द लावायचे, नारा, नारी, नारे, धातूला, त्या धातूला जर आपण हे शब्द लावले तर त्याला म्हटलं जाते, तो असतो कर्ता. म्हणजे बघा, आता मी जर म्हटलं उठणारा कोण, राजू सकाळी उठतो, या वाक्यात कर्ता कोण झाला, राजू. उठणारा हा जो क्रियापद होतो, हे जे क्रियापद, तर आपण धातू बाहेर काढला, त्याला नारा, नारे, लावलं, मग मिळालं आपल्याला कर्ता. ओके. आता करणे मधला करणारा कोण. मी जर म्हटलं आई सकाळी काम करते, तर ते काढून टाकला, कर लावला, करला आपण नारा लावलं, करणारी कोण, काम करणारी कोण, आई. मग आई काय झाला, कर्ता. समजा जाणे, तो जातो, तो बाजारात जातो, कोण जातो, जाणारा कोण आहे, नारा कोण आहे, तो आहे, तो झाला कर्ता, बरोबर आहे. लिहिणारा, येणारा, वाचणारा, होणारा हे झाले कर्ते. मग आता मी जर म्हटलं असेल या ठिकाणी, इथे शोभतो, इथे आहे बनवला, बनव, धातू कोणता बाहेर निघतो आपला, बनव. ओके. याला लावा नारा, बनवणारा कोण, राजा झाला कर्ता. बनवणारा कोण, राजा, तो झाला कर्ता. पण मी जर म्हटलं राजाला मुकुट शोभतो, आता शोभतो हा झाला क्रियापद. ओके. याच्यातून हे बाहेर काढा, काय झाला, धातू बाहेर काढा, शोभ. आता याला लावा नारा, नारे, शोभ नारा कोण, किंवा शोभणारं काय, तर मुकुट. इथे मुकुट झाला कर्ता, इथे कर्ता हा मुकुट आहे. म्हणजे जर तुम्हाला योग्य कर्ता ओळखता आला तर तुम्हाला प्रयोग ओळखता येते. झालं. हे असं आहे खरं. हे उगाच कठीण नाही आहे, उगाच किचकट नाही आहे सोपंच. काय पाहिल्याच ओळखू येते की बा हे कोणता प्रयोग आहे. पण विद्यार्थी दशेमध्ये असताना जेव्हा आपण शिकतो, नवीन गोष्टी शिकतो, तेव्हा हे थोडं किचकट जाते.
फक्त एवढंच, तुम्हाला योग्य कर्ता ओळखता आला पाहिजे, योग्य कर्मही ओळखता आलं पाहिजे. समजलं ना? आता कर्ता दिसते तसं नसते. तुम्ही किती लोकांना विचारा, 100 पैकी 90 लोक काय सांगेल तुम्हाला, राजाला मुकुट शोभतो, कर्ता राजा. असं. पण इथे कोणतं काम झालं काय? राजाची क्रिया झाली काय मुकुटावर? नाही. मग ज्याच्यावर क्रिया होते तो कर्म. बरोबर आहे. म्हणजे आय टीच यू, मी तुम्हाला शिकवतो, तुमच्यावर क्रिया करतो, तुम्ही झाले कर्म, तुम्ही झाले ऑब्जेक्ट. मी इंग्लिश शिकवतो पण मी इंग्लिशवर क्रिया करतो, इंग्लिश झालं ऑब्जेक्ट, कर्म. ओके. पण जेव्हा तुम्ही या पद्धतीचं वाक्य करता तेव्हा तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे. आता हे जे वाक्य आहे पहिलं, राजाने मुकुट बनवला. आता राजाने मुकुटावर काम केलं, कोणतं बनवण्याचं काम केलं, म्हणून मुकुट या ठिकाणी ऑब्जेक्ट झाला. इथे हा मुकुट ऑब्जेक्ट झाला म्हणजे कर्म झालं. पण तुम्ही जर म्हणाल इथे राजाला मुकुट शोभतो ना, राजा करता आहे बा, चूक. आणि 100 पैकी 90 लोक हेच म्हणेल की बा सर इथे राजा करताय, पण नाही, करता मुकुट आहे. आलं लक्षात? म्हणून कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखता आलं पाहिजे. संपला विषय, काहीच नाही आहे मग त्याच्यात. या प्रयोग चॅप्टरमध्ये काहीच नाही आहे. कर्म कसं ओळखायचं तर काय आणि कोणाला हे पाहायचं. ठीक आहे. काय आणि कोणाला, मी जर म्हटलं असेल काय आणि कोणाला, आता मग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा भाग वेगळा. ठीक आहे ना? मी इंग्रजी शिकवतो, मी इंग्रजी शिकवतो. आता इथे मी काय शिकवतो? इंग्रजी शिकवतो. मग इंग्रजी काय होईल? इथे इंग्रजी काय होईल? ऑब्जेक्ट. आपल्याला काय ओळखायचं आहे? कर्म ओळखायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट ओळखायचं आहे. आणि त्याला 2 गोष्टी कोणत्या आहे? काय आणि कोणाला, व्हॉट आणि हुम. ठीक आहे ना? मग मी इंग्रजी शिकवतो. मी जर म्हटलं एखादं वाक्य की ती गाणं लिहिते, ती गाणं लिहिते, म्हणजे ती रायटर आहे. ठीक आहे. ती गाणं लिहिते. कर्म कसा ओळखाल? काय पाहिजे? काय आणि कोणाला यांनी प्रश्न विचारा. ती काय लिहिते, ती काय लिहिते, गाणं लिहिते. झालं, गाणं झालं ऑब्जेक्ट, म्हणजे गाणं झालं कर्म. ओके. आता बघा कोणाला पण येते, कोणाला पण उत्तर काढू आपण, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी जर म्हटलं असेल आय टीच यू इंग्लिश. आता जसं या वाक्यामध्ये इंग्लिशच्या 2 ऑब्जेक्ट आहे. कोणते 2 ऑब्जेक्ट आहे? इथे आहे 2 ऑब्जेक्ट, आय टीच यू आणि इंग्लिश. आय टीच यू आणि आय टीच इंग्लिश. हा पुरुषी आहे. बरोबर आहे. म्हणून तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि ही वस्तू किंवा सेवा आहे म्हणून तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, इनडायरेक्ट अप्रत्यक्ष कर्म. ओके. आय टीच यू इंग्लिश, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. आता इथे 2 ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे. कोणते? तर हेच म्हणजे काय आणि कोणाला. मी शिकवतो. ओके. काय शिकवतो? इंग्लिश शिकवतो. म्हणजे हा सुद्धा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म झाला. काय शिकवतो? आता कोणाला? मी कोणाला शिकवतो? तुम्हाला शिकवतो, म्हणजे यूला शिकवतो. हा सुद्धा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म झाला. म्हणजे एका वाक्यात 2 सुद्धा ऑब्जेक्ट राहू शकते. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं? सरळ जर तुम्हाला या गोष्टी ओळखता आल्या, तुम्हाला कर्ता ओळखता आला प्रॉपर, असं सहज नाही, असं नाही, प्रॉपर तुम्हाला कर्म प्रॉपर ओळखता आलं, तुम्हाला ऑब्जेक्ट प्रॉपर ओळखता आलं, तर तुम्हाला त्या वाक्याचा प्रयोग प्रॉपर ओळखता येतो. अदरवाईज ओळखू येत नाही. बरोबर आहे. आता बघा इथे आपण एक वाक्य पाहू. हेच वाक्य पाहू आपण. सोपं आहे, काही हरकत नाही. आता कर्तरी प्रयोग असतो, एक असतो कर्मणी प्रयोग आणि एक असतो भावी प्रयोग. हे झाले 3 मुख्य. आता याचे उपमुख्य भाग पडतात, ते आपण नंतर पाहूच. ठीक आहे. आता बघा कर्तरी प्रयोग मी तुम्हाला फार कठीण शब्दामध्ये व्याख्येमध्ये अडकवणार नाही, मला माहीत आहे.
हा टॉपिकच थोडासा किचकट आहे, कठीण आहे, न समजणारा लवकर न समजणारा आहे. पण एकदा समजला की मग मात्र तुम्हाला ते सहज सोपं वाटते, तुम्हाला मग ते सहज सोडवता येते. बरोबर आहे. आता पहा, कर्तरी याच्या लक्षात ठेवा, कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसतो. प्रत्यय म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी नंतर. मग म्हणजे मी जर म्हटलं असेल राजीव, आता हा झाला प्रथम विभक्ती. मी शब्द टाळून राहिलो तुम्हाला मुद्दाम, विभक्ती जाऊ द्या. हा झाला मूळ शब्द. आता राजूला, राजूने, राजूसाठी, राजूकडून असं वापरलं काय नाही, फक्त आपण राजू वापरलं म्हणून तो झाला प्रथमा. बरोबर आहे. तो झाला, त्याला काहीच लागलं नाही प्रत्यय. कर्त्याला प्रत्यय नसतो या शब्दावर फोकस करा. नसतो म्हटलं मी, नसतो. कर्मणी प्रयोग असेल तर कर्माला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय नसतो. नसतो शब्दावर फोकस ठेवा. आणि भावी प्रयोग जर म्हटलं तर कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असते. इथे असतेवर लक्ष ठेवा. काय म्हटलं मी, नसते आणि असते. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसते, कर्मणी वाक्यामध्ये प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसते, आणि भावी प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असते. इतकं लक्षात ठेवा. बरोबर आहे. एक आणखी नियम आहे, तो तुम्हाला मी सांगतो, पण सध्या हे एकदम पचणार नाही, म्हणून हे बघा किंवा हे समजून घ्यायचं. ओके, हे डन झालं. आता मी जर म्हटलं की चंदनने आंबा खाल्ला. मी जर म्हटलं चंदन आंबा खातो. ओके, असं म्हटलं मी. आता इथे काय आहे, चंदन काय झाला, कर्ता. कारण खातो काय झालं, क्रियापद झाली, क्रिया झाली ती. याच्यातला तो बाहेर काढून टाका. मेन मूळ रूप कोणता आहे, मूळ धातू कोणता आहे, खा. मग खा अलग काढा. मग खाला लावा नारा, नारी, नारे. खाणारा कोण, चंदन. तसं ते ओळखून येते कर्ता आहे. मग बरोबर आहे. मग आता मला सांगा, चंदनला म्हणजे कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला आहे का, नाही. चंदनने, चंदनसाठी, चंदनच्या असं लागलं आहे की, चंदनकडून नाही. फक्त काय, चंदन आहे. म्हणून चंदन हा कर्तरी म्हणजे हा झाला कर्ता. पण कर्त्याला प्रत्यय नाही, काय होईल, हा झाला कर्तरी प्रयोग. ओके, आता वाक्य बदलवतो, इथे आणतो वाक्य कर्मणीमध्ये. आता इथे कर्माला प्रत्यय नसते. तुम्ही म्हणाल इथं तर कर्माला नाही आहे, नसे ना. दुसरा नियम आहे एक सांगून देतो, पण त्याचा लोड घेऊ नका, त्याचा लोड नंतर घ्या. इथे जर मी म्हटलं अभिज्ञा वापरलं, म्हणजे चंदन आता मुलगा आहे, पुल्लिंग आहे. अभिज्ञा स्त्रीलिंग शब्द आहे, मुलगी आहे, छोटी मुलगी आहे. अभिज्ञा आहे, पण लिंग बदललं ना, हा पुल्लिंगी आहे, हा स्त्रीलिंगी आहे. आता जर मी म्हटलं आंबा, अभिज्ञा आंबा, आता खातो येते, खाते येते, खाते आलं, खाते. याचा अर्थ काय होते, हा जो क्रियापद आहे, क्रियापदावर फरक पडला. का बरं, कोणामुळं, तर कर्त्यामुळं पडला. म्हणून कर्तरी प्रयोग. हे दोन नियम आहे. एक तर हा नियम सोपा साधा सरळ कोणता, कर्त्याला प्रत्यय नसतो, इथे कर्माला प्रत्यय नसते, इथे दोघांनाही प्रत्यय असते. एक आता पुरता समजा, या लेक्चर पुरता हा नियम समजा. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हा नियम शिकवणार आहे की या सब्जेक्टच्या, कर्त्याच्या लिंग वचन किंवा विभक्तीनुसार इथे जर क्रियापदावर फरक पडत असेल तर तो कर्तरी होतो. पण तो नियम थोडा क्लिष्ट आहे, जाऊ द्या, इथे जाऊ द्या. मला माहिती आहे, एकदम सगळं शिकवलं की आपलं डोकं हँग होऊन जाते, टॉपिक किचकट आहे. तुर्तास पहा फक्त
की कर्त्याला प्रत्यय नसतो. इथे अभिनव जाऊ द्या. हा, चंदन आंबा खातो. कर्तरी प्रयोग आहे. का बरं? कारण कर्त्याला प्रत्ययच नाही आहे चंदनला. बरं, दुसरी गोष्ट, आता वाक्य बदलवतो. मी काय म्हणतो? चंदनने आंबा, आता काळ बदलते वाक्याचा. हा, खातो असं येते काय? चंदनने आंबा खातो नाही, चंदनने आंबा खाल्ला असं येते. म्हणजे इथे काळ बदलला, पास्ट टेन्स झाला. हा प्रेझेंट होता, हा वर्तमान काळ होता, हा भूतकाळ झाला. चंदनने आंबा खाल्ला. आता काय म्हटलं मी? कर्माला प्रत्यय नसते पण कर्त्याला असते. इथे चंदन कर्ता आहे, आंबा कर्म आहे. बरोबर आहे. चंदनला प्रत्यय आहे, ने लागला, ने म्हणजे प्रत्यय लागला. पण आंबा तसाच आहे म्हणजे कर्म तसाच आहे. कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मणी प्रयोग. आता जर ह्या नियम बघितला अभिज्ञाचा, तर आता कर्मावरून हे बदलेल, क्रियापद बदलेल. पण तो नियम तुम्हाला मी नंतर शिकवतो. सध्या भाग आहे. सध्या चंदनने आंबा खाल्ला. बरोबर. मी जर या आंब्याच्या ऐवजी काहीतरी एक शब्द वापरेल, चंदनने इथे आंबा खाल्ला म्हटलं, मी आंबे जर म्हटलं, त्याचं लिंग, त्याचं वचन बदलवलं, चंदनने आंबे खाल्ला येते काय? नाही, खाल्ले येते. म्हणजे चंदनने आंबे खाल्ले, म्हणजे यानुसार क्रियापद बदललं, क्रियापद अफेक्ट झालं. कशामुळं? कर्मामुळं. म्हणून कर्मणी प्रयोग. पण सध्या आपल्याला पाहायचं आहे का हे? नाही, सध्या नाही पाहायचं आहे. तुम्हाला तुमचे डोकं हँग होऊन जाईल. सध्या पहा. सध्या आपल्याला कर्तरी कर्मणी भावे पाहायचं आहे बेसिक लेवलला. हे जाऊ द्या, तो जाऊ द्या. फक्त हे पहा, कर्त्याला प्रत्यय नसतो, इथे कर्माला प्रत्यय नसतो, खाली दोघांनाही प्रत्यय असतो. ह्या नसतो आणि असतोवर लक्ष ठेवा. ओके. मग आता बघा, कर्मणी प्रयोग, कर्माला प्रत्यय नसतो. ओके. चंदनने आंबा खाल्ला, इथे कर्माला नाही आहे प्रत्यय, पण कर्त्याला आहे. कर्त्याला असला पाहिजे तरच तो कर्मणी. आता पुन्हा मी हे वाक्य बदलवतो, त्याला भावे करून दाखवतो. कसं होईल? चंदनने आंब्यास खाल्ले किंवा आंब्याला खाल्ले. चंदनने आंब्यास खाल्ले किंवा आंब्याला खाल्ले. आता इथे कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असते. म्हणजे चंदनला ने प्रत्यय आहे, आंबाला स्वप्रत्यय आहे आणि खाल्ले. ओके. म्हणजे काय झालं? हे कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय आहे. काय झाला? भावी प्रयोग झाला. सोपा आहे की नाही? सोपा आहे, काही कठीण नाही आहे. बघा इथे हा काय म्हणतो? प्रयोग ओळखा. राजा राजवाडा बांधतो. आता राजा काय झाला? कर्ता. राजवाडा काय झाला? कर्म. समजलं ना कर्ता कसं? बांधतो, बांध हा शब्द मूळ आहे, धातू आहे, म्हणून बांध झाला. आणि त्याला जर नारा लागलं तर तो काय होतो? कर्ता. बांधणारा कोण? राजा. ओके. आणि काय आणि कोणाला? काय बांधलं? राजवाडा बांधला. कोणाला बांधला याचं उत्तर नाही आहे, ते जाऊ द्या. पण काय बांधला तर उत्तर आहे. म्हणजे ऑब्जेक्ट ओळखता आला. ऑब्जेक्ट कोण आहे? कर्म कोण आहे? राजवाडा. बरोबर आहे. आता राजा राजवाडा बांधतो. इथे एक तर वाक्य प्रेझेंट टेन्सचं आहे, म्हणजे वर्तमान काळातलं आहे. बरोबर, लक्ष ठेवता, काळ बदलते. राजा, कर्त्याला क्रियापद लागलं नाही, कर्त्याला प्रत्यय लागला नाही, कर्त्याला प्रत्यय नसतो, म्हणजे काय होईल? तो कर्तरी प्रयोग. पण लगेच वाक्य पहा, प्रयोग ओळखा. राजाने राजवाडा बांधला. बोल काय होतं? राजा राजवाडा बांधतो म्हटलं, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. राजाने राजवाडा बांधला म्हटलं की तो पास्ट टेन्स झाला, भूतकाळात गेला. आता राजाने राजवाडा बांधला. इथे बघा, राजाला प्रत्यय नव्हतं आणि राजवाडा पण नव्हतं. इथे मात्र आपण या ठिकाणी राजाला एक प्रत्यय लावून दिलं. कोणतं? ने. राजाने राजवाडा बांधला. आता हा काय सांगतो? कर्माला प्रत्यय नसतो, तो कर्मणी प्रयोग. बरोबर आहे. जसं इथं आंब्याला नव्हतं, इथं राजवाडा नाही आहे, पण कर्त्याला आहे. इथं बघा, चंदनला होतो. बरोबर आहे. इथे काय? राजाला आहे. म्हणजे हा काय झाला? ऑब्जेक्ट. हा काय झाला? कर्तरी प्रयोग. बरोबर आहे. कर्मणी प्रयोग. कारण हा झाला कर्ता, हा झाला कर्म आणि हा झाला क्रियापद. आपण फक्त हे लेक्चर एकदम बेसिक लेवलला शिकून राहिलो. याच्यामध्ये भरपूर गोष्टी क्लिष्ट आहे, त्या आपण समोर पाहूच.
बरोबर आहे. पण इथे बघायचं आहे फक्त आपल्याला या गोष्टी की एकदम एकदम सहज ओळखता आलं पाहिजे एकदम बेसिक लेवलला. बरोबर आहे. एकदम जे BPL वाले आहेत त्या लोकांसाठी. कर्ता कर्म क्रियापद. इथे राजाने कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला नाही आहे. कर्माला नाही आहे पण कर्त्याला आहे. म्हणजेच हा काय झाला मग कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. बरोबर आहे. आता बघा इथे राजाला किंवा राजवाड्याला प्रत्यय नव्हता. इथे राजाला होता. आता मी दोघांना पण देतो. राजाने राजवाड्यास बांधले. म्हणजे जसं आपण हे पाहिलं चंदनने आंब्यास खाल्ले तसं आपण पाहून राहिलो राजाने राजवाड्यास बांधले. राजाने राजवाड्यास बांधले किंवा राजाने राजवाड्याला बांधले काय असेल ते. इथे राजाला पण म्हणजे कर्त्याला पण प्रत्यय आहे कर्माला पण प्रत्यय आहे म्हणून तो काय झाला भावे प्रयोग. शिकलो आपण हे भावे दोघांना असते नसते आणि असते. म्हणजे राजा राजवाडा बांधतो या काय झालं कर्त्याला प्रत्यय लागला आहे. सॉरी नाही कर्त्याला प्रत्यय लागला नाहीच कर्तरी. वाक्य पहा. राजा राजवाडा बांधतो. सीमा चिंच खाते. यश वेब सिरीज पाहतो. बच्चू पक्ष बदलवतो. नेता भाषण देतो. राम आंबा खातो. आयुष चित्रपट बनवतो. काही पण या ना इथे हे जे आहे सीमा आहे राजा आहे यश बच्चू नेता राम आयुष हे काय झाले हे झाले कर्ते. सगळे काय करता आहे हे सगळे कर्ता. यांना कोणत्याही प्रकारचं प्रत्यय लागलेलं नाही आहे म्हणून तो कर्तरी प्रयोग झाला. आता राजाने राजवाडा बांधला. आता मात्र कर्माला प्रत्यय नाही. कर्माला प्रत्यय नाही शब्द लक्षात ठेवा. पण कर्त्याला आहे राजाला आहे म्हणून कर्मणी म्हणून कर्माला नाही. ज्याला नाही ते प्रत्यय. म्हणजे सीमाने चिंच खाल्ली यशने वेब सिरीज पाहिली किंवा बच्चूने पक्ष बदलवला नेत्याने भाषण दिले रामने आंबा खाल्ला आयुषने चित्रपट बनवला. काय म्हटलं मी या ठिकाणी हे बघा ने 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 सब्जेक्ट म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला नाही आहे म्हणून कर्मणी प्रयोग. इथे राजाने राजवाड्यास बांधले दोघांना पण आहे दोघांनाही आहे. जर कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो तेव्हा तो काय होतो भावी प्रयोग. मग आता मला सांगा राजाने राजवाड्यास बांधले सीमाने चिंचेस खाल्ले यशने वेब सिरीजला बघितले बच्चूने पक्षास बदलवले नेत्याने भाषणास दिले रामने आंब्यास खाल्ले आयुषने चित्रपटास बनवले. काय झालं कर्त्याला व कर्माला दोघांनाही प्रत्यय आहे. बरोबर आहे. आणि म्हणून ते काय झालं तो काय झाला भावी प्रयोग. समजून घ्या काय म्हटलं मी कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय नाही कर्मणी प्रयोग आणि दोघांनाही आहे भावी प्रयोग. आता वाक्य ओळखा. वेल मांडवावर विस्तारली. प्रयोग ओळखा. आता इथे तुमचं अशी फसगत होते इथं साला कर्ता कसा ओळखायचा कर्म कसं ओळखायचं. बघा तुम्हाला मी काय म्हटलं की जो क्रियापद असेल त्याचा धातू बाहेर काढा. आता मला सांगा वेल काय कोणती क्रिया झाली का वेल नाही. आपल्याला माहिती आहे आपण कोणत्या क्रिया करतो उठणे बसणे वाचणे लिहिणे उचलणे फेकणे बसणे थुंकणे काय काय क्रिया करतो आपण त्या क्रियापद झाल्या. पण वेल क्रियापद नाही आहे. वेल क्रिया नाही आहे. मांडव पण क्रिया नाही आहे. विस्तारणे ज्याला ने लागतो तो क्रियापद. जाणे खाणे पिणे बसणे लिहिणे वाचणे उचलणे फेकणे पण क्रियापद आहे. शेकडो हजारो क्रियापद आहे. आपल्याला माहित नाही तेवढी क्रियापद आहे. बरोबर. मग आता विस्तारणे पण क्रियापद झालं. मग विस्तारली यामधला ली काढून टाका. मूळ धातू ओळखा कोणता आहे विस्तार. हा आहे धातू. हा झाला मूळ धातू क्रियापदामधला. आता याला लावा नारा नारी नारे नारा नारी नारे नारव आणि ते होईल मग तो होईल आणि तो कोण करणार आहे तो होईल सब्जेक्ट. विस्तार नारा कोण. आता ठीक आहे वेल आहे म्हणून नारी. विस्तार नारी कोण वेल. विस्तार नारी वेल आहे म्हणजे वेल काय झाला कर्ता झाला. काय म्हटलं मी जो काम करतो तो कर्ता होईल ना. जो काम करतो तो कर्ता. इथे वेल मांडवावर विस्तारली वेल झाला कर्ता.
आणि तुम्ही काय म्हणाल मग सर हे झालं क्रियापद, विस्तारले झालं क्रियापद, आणि मग काय म्हणाल तुम्ही मांडव झाला कर्म. असं आहे काय? मांडव कर्म झाला काय? नाही 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 नाही. पहा पडले त्या नियमात बसवा. काय आणि कोणाला, काय आणि कोणाला यांनी प्रश्न विचारा. जर उत्तर मिळालं तर तो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, उत्तर नाही मिळालं तर कर्म नाही. काय आणि कोणाला. वेल मांडवावर विस्तारली. वेल मांडवावर काय विस्तारली? वेल मांडवावर कोणाला विस्तारली? उत्तर नाही मिळत. म्हणजे या वाक्यात ऑब्जेक्टच नाहीये. असं नका म्हणून काय विस्तारलं बा, मग वेल मांडवावर नाही. काय विस्तारली? वेल विस्तारली. पण विस्तारणारा कोण आहे? वेलच आहे. करताय तो, कर्म नाही आहे. इथे वेल विस्तारली, वेल काय विस्तारली याचं उत्तर नाही येत. वेल कोणाला विस्तारली याचं उत्तर नाही येत. जसं मी तुम्हाला इंग्लिश शिकवतो, आय टीच यू इंग्लिश. मी काय शिकवतो? इंग्लिश शिकवतो. कोणाला शिकवतो? तुम्हाला शिकवतो. तुम्ही झाले ऑब्जेक्ट. काय शिकवतो? इंग्लिश शिकवतो, मराठी शिकवतो, मग ते झालं ऑब्जेक्ट. बरोबर आहे. म्हणून इथे एक तर वेल कर्ता झाला आणि मेन म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलं नाही म्हणजे वाक्य कर्तरी आहे, प्रयोग कर्तरी आहे. प्रयोग कर्तरी आहे. प्रयोग भावे किंवा कर्मणी नाही. का बरं? कारण वेल हा कर्ता आहे, आपण शोधलो, आणि कर्त्याला ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून तो कर्तरी आहे. नाही आहे, नाही नाही लागलं. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी, कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी, आणि दोघांनाही प्रत्यय आहे म्हणून भावे. हे लक्षात ठेवायचं. नाही नाही आहे. ओके. इथे हा वेल काय झाला? कर्ता. कर्त्याला प्रत्यय नाही आहे म्हणून तो कर्तरी, म्हणजे तो भावे किंवा कर्मणी नाहीच. मग काय? सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी? आता हे पाहिलं ना. आता स म्हणजे सह, स म्हणजे सह, सह म्हणजे कर्मासहित आलेलं वाक्य. आता हा जो आहे सकर्मक कर्तरी, याचा अर्थ होतो त्या वाक्यात बा कर्म आहे. ह्या अकर्मक कर्तरी याचा अर्थ होतो वाक्यात कर्म नाही. सांगा काय? वेल मांडवावर विस्तारली. आपण जस्ट बघितलं की या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजे कर्म नाही, म्हणजे अकर्मक कर्तरी. सकर्मक थोडीच आहे, अकर्मक कर्तरी. उत्तर नंबर बी करेक्ट. समजलं? सोपं आहे. फक्त थोडासा अभ्यास पाहिजे, संयम पाहिजे. नाही समजलं लेक्चर 2-3 वेळा पाहून घ्या, बरोबर समजते. ठीक आहे. कारण हे झालं बेसिक लेवलचं. याच्यापेक्षा अजून समोर नियम आहे ते आपण पाहूच. ते समजण्यासाठी पहिले हे गरजेचं आहे. पहिली स्टेप चालणं गरजेचं आहे. ठीक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. आता वाक्यातील प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. आता मला सांगा, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो. शिकवणारा कोण? नारा कोण? शिक्षक. झाला करता. हा. आता ऑब्जेक्ट ओळखा, कर्म ओळखा. कर्माचा नियम काय? काय आणि कोणाला. काय आणि कोणाला दोघांपैकी एकाने किंवा दोघांने जर उत्तर आलं तर तो ऑब्जेक्ट असतो, कर्म असतो. आता करता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. ओके. आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. मग शिक्षक झाला करता आणि मग कर्म कोण झाला? कोणाला शिकवावे? विद्यार्थ्याला शिकवावे. किंवा शिक्षकांनी गणित शिकवावे. काय शिकवावे? गणित शिकवावे. म्हणजे इथे ऑब्जेक्ट झाला. हा कर्म आहे, हा कर्म आहे. बरोबर आहे. कोणाला शिकवलं? विद्यार्थ्याला. आता कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे. कोणता लागेल? भावी प्रयोग. काय म्हटलं मी? कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी, कर्माला प्रत्यय नाही कर्मणी, आणि दोघांनाही आहे भावे. म्हणजे हा भावी प्रयोग आहे. म्हणजे हा भावी प्रयोग आहे. हा कर्तरी किंवा संकर नाही, हा भावी प्रयोग आहे. मग कोणता भावे? सकर्मक भावे का अकर्मक भावे? तर इथं ऑब्जेक्ट आहे ना, कर्म आहे ना, असं सकर्मक आहे, कर्मासहित आहे म्हणून सकर्मक भावे. सोपं आहे. काय? बरोबर आहे. काही कठीण नाही आहे. खालील वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. क्षमा, तुम्ही म्हणाल एवढं मोठं वाक्य आता कसं करावं मी? सोपं आहे ना, सोपं आहे.
पारिजातकाची योजना करणारा कवी. कवी आहे, करणारा. करणारा, नारा म्हणजे कोण? नारा नाळीणारे, करता. करणारा कवी झाला करता. आणि कर्त्याला कोणतंही प्रत्यय लागलेलं नाहीये, म्हणजे कर्तरी प्रयोग. किती सोपा आहे, बाकी किती म्हणू सुद्या, काही हिंदी नाही आपल्याला. कर्तरी आहे तो. तो भावी नाही आहे, कर्मणी नाही आहे, तो कर्तरी आहे. संकीर्ण पण नाही आहे, कर्तरी आहे. संपला विषय. काय आहे त्याच्यात? फक्त मूळावर घाव करता आपल्याला. मूळ जी बेसिक कल्पना आहे, संकल्पना आहे, त्यावर घाव केला ना, ते समजून घेतलं ना मी प्रॉपर, हे चिल्लर आहे. प्रयोग ओळखा. आम्ही पुस्तक वाचले. आम्ही पुस्तक वाचले. आता याच्यामध्ये काय होते झालं, याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला आम्ही बॉ हे प्रथम पुरुषी आहे, तर हे याला काही प्रत्यय नाही बॉ, मग कर्तरी होईल. असं नाही आहे. हे वाचले पास्ट टेन्स आहे की नाही. आम्ही पुस्तक वाचले. इथं जर समजा आम्ही पोथी आलो, आम्ही पोथी, तर पोथी वाचली येते. वाचली, आम्ही पोथी वाचली येते. ओके. आम्ही पुस्तके म्हटलं, पुस्तके, तर वाचलीत येते. वाचलीत येते. म्हणजे हा आम्हीने याच्यावर फरक नाही पडला. जो क्रियापद आहे त्याच्यावर आम्हीने फरक नाही पडला, या ऑब्जेक्टने फरक पडला. ऑब्जेक्ट बदलला म्हणून क्रियापदावर फरक पडला, आणि म्हणून तो कर्मणी असतो. कर्मणी असतो तो, कर्मणी असतो. इथं थोडंसं तकलीफ जाते आपल्याला. आता हेच वाक्य जर मी प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलं, आम्ही पुस्तक वाचतो, आम्ही पुस्तक वाचतो, तर यातच काय होते? यातच होते कर्तरी प्रयोग. आम्ही पुस्तक वाचतो. कारण असं असते की इथे पुस्तकांना फरक नाही पडत. समोरचं वाक्य बदललं. मी जर म्हटलं आम्ही, आणि ते जर म्हटलं या ठिकाणी आम्ही, ते पुस्तक वाचतात. आता हे वाचतात जो करता, सॉरी, क्रियापद आहे, ते कशामुळे अफेक्ट झालं, ते कशामुळे बदललं? ते याच्यामुळे बदललं, याच्यामुळं. आम्हीचं ते झालं, बरोबर आहे, म्हणून ते वाचतात झालं. समजलं ना? म्हणजे हे याने बदललं, त्या क्रियापदावर पाहता फरक कोण पाडला? यानं पाडला, म्हणून हा इथे कर्तरी होतो. इथे पोथी किंवा पुस्तकानं क्रियापदावर फरक पडला, म्हणून तो कर्मणी होतो. थोडंसं ह्या पॅच पाहून घ्यायचा, ठीक आहे? थोडा कठीण पॅच आहे हा. म्हणून हा काय झाला? हा कर्मणी झाला. मी पुस्तक वाचले, जसं हेच आम्ही पुस्तक वाचले म्हणा, की मी पुस्तक वाचले म्हणा. वाचले म्हटलं ना, कारण इथं म्हटलं तिने, सॉरी, इथं तिने पुस्तक वाचले येते म्हणा. हा थोडा अजून जास्त बॅट पॅच आहे ह्या. इथे पुस्तक वाचले, इथे मी पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचतो असं म्हटलं तर कर्तरी प्रयोग, बरोबर आहे. हां, कारण इथे मीच्या ऐवजी ती आलं. ती पुस्तक वाचते, म्हणजे हा जो क्रियापद बदलला तो याच्यामुळे बदलला, म्हणून हा कर्म नाही, सॉरी, कर्तरी. इथे मात्र हा वाचले पास्ट टेन्स असल्या कारणानं ह्या कर्मणीच येईल. कुठल्या कर्मणी येईल? उत्तर कर्मणी बरोबर आहे. मी पुस्तक वाचले. ओके, चलो. कारण इथे मी पोथी वाचली येते, मी पोथी वाचली. कारण हे जे वाक्य आहे, हा जो क्रियापद आहे बदलला, वाचली झालं. मी लेख वाचला येते, हे कर्मानुसार बदलते, म्हणून कर्मणी प्रयोग. ओके. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. करता ओळखा ना. गांधीजी करताय काय? नाही. बरं, झाले आहे की नाही? झाले तर ले काढून टाकलं, मग काय झा येते काय? झा असं काही कोणता वर्ब आहे का? नाही. होणे, याला म्हणते होणे. होणेचं हो येते बाहेर, हो. झालेचा मूळ काय होईल? धातू काय होईल? हो. मग होणारा कोण? होणारे कोण? तर अनेक जण. मग अनेक जण अनेक वचनी आहे, पण करता आहे ना ते. होणारे कोण? अनेक वचन, सॉरी, अनेक जण, बरोबर आहे. तो करता आहे. मग मला सांगा, कर्त्याला कोणतं प्रत्यय लागलं आहे काय? अनेक जणाला, अनेक जणांनी, अनेक जणांसाठी असं काही वापरलं आहे काय? नाही. तो मूळ आहे, ॲज इट इज आहे. मूळ आहे तो, ॲज इट इज आहे. अनेक जण प्रथमा विभक्तीत आहे, आणि म्हणून तो करता, पण त्याला कोणतेही प्रत्यय लागलं नाही, म्हणून कर्तरी प्रयोग. कुठं कर्तरी? हां, कर्तरी आहे तो, कर्मणी किंवा भावे नाही आहे. मग ओळखा, सकर्मक आहे का अकर्मक आहे कर्तरी? कर्तरी तर आहेच. आता पहा, आता कर्म आहे का नाही या वाक्यात ओळखा. काय? पुन्हा आपला नियम लावा. काय आणि कोणाला? काय आणि कोणाला?
गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. कोणाला झाले हे त्याचं उत्तर नाही येत. गांधीजीच्या चळवळीत अनेक जण काय सहभागी झाले त्याचं उत्तर येत नाही. येत नाही म्हणजे ऑब्जेक्ट नाही आहे, कर्म नाही आहे वाक्यात, कर्म नाही आहे म्हणजे हा काय झाला अकर्मक कर्तरी. काय त्याच्यात काही नाही आहे, पोकळ भाषा आहे तो. मेघाने आता मैदानात उतरावे, मेघाने आता मैदानात उतरावे. आता मेघा या ठिकाणी मेघा कोण उतरलं पाहिजे बा, कोण करणारा कोण आहे, उतरणारा कोण आहे, मेघा आहे म्हणजे सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. मग कर्त्याला ने लागलेला आहे ना, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे ना, हो आहे म्हणजे तो कर्तरी होणार नाही, कर्तरी होणार नाही. आता मैदानात उतरावे ह्याच्यात कर्म पण नाही आहे, कुठं आहे का नाही आहे पहा. काय आणि कोणाला व उचला. मेघाने आता काय उतरावे, कोणाला उतरावे, नॉनसेन्स. इथे कर्म नाही आहे म्हणजे कर्मणीचा प्रश्न नाही आहे. हा भावे आहे, मग तो उरला भावे. कोणता भावे, सकर्मक भावे का अकर्मक भावे. इथे कर्मच नाही आहे तो अकर्मक भावे. हा पेटीतील नाणी मुलांना दाखवली. आता पेटीतील नाणी मुलांना दाखवली. काय दाखवली, नाणी दाखवली, नाणी दाखवली. नाणी झाला कर्म. ओके, मग आता कोणी दाखवली, तो समजा मी दाखवली असेल, त्याने दाखवली असेल, पण तो इथे नाही आहे म्हणजे कर्ता या वाक्यात नाही आहे. ओके, कर्ता वाक्यात नाही आहे पण कर्म आहे, नाणी दाखवली. मग नाणी जे आहे, नाणी हे म्हणजे एकटा आहे, त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही आहे. मग कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, संपला विषय. आता हे जर मी म्हटलं असतं नाणं, मुलांना नाणं दाखवलं, तर हा जो क्रियापद आहे दाखवलं, दाखवलं क्रियापदात फरक पडला असता, बरोबर आहे. म्हणून नाणी दाखवली, नाणं दाखवलं, या कर्माने क्रियापदाला फरक पडला म्हणून तो कर्मणी प्रयोग आहे. बाळाने मुंगीला पकडले. आता बाळाने काय पकडलं, मुंगी पकडली, मुंगीला पकडले. ने आणि ला इथे बाळ कर्ता आहे, मुंगी कर्म आहे, दोघांनाही काय प्रत्यय आहे म्हणजे भावी प्रयोग, भावी प्रयोग सोपा आहे. पुरुषोत्तमाने पुस्तक लिहिले. आता पुरुषोत्तम हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, पण त्याला प्रत्यय आहे, त्याला प्रत्यय आहे. ओके, आणि पुस्तक हे कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी प्रयोग, कर्मणी आणि कर्त्याला आहे म्हणून कुठं आहे कर्मणी प्रयोग. ओके, या पद्धतीने आपण इथे एकदम बेसिक पासून हे शिकलो आहे. ओके, एकदम बेसिक हे झालं, एकदम बेसिक. आता ज्या काही गोष्टी आहे, क्लुप्त्या आहे, काही आणखी किचकट शब्द आहे, वाक्य आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू. ओके, तोपर्यंत हे जे पुस्तक आहे कोणतं, अप्लाइड होकॅब हे पुस्तक आलेलं आहे. हे पुस्तक सर्वांनी मागवा, तुमच्या घरपोच पुस्तक येईल. ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, नंबर्स आहे सगळ्यांकडे अवेलेबल. तर हे पुस्तक प्रत्येकाने आपल्याकडे असू द्यावे. ठीक आहे, चलो, थँक्यू.